पूजा माझ्या बहिणीची मैत्रीण होती. ती दिसायला खूप जड होती. भरलेला चेहरा, मोकळे गाल, हातांवर मौसल थाप आणि हसली की डोळे मिटून जात. पण तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं. तिचा आवाज गुळगुळीत, तिचं हसणं मनात उतरून जाणारं. एकदा बहीण गावी गेली. मी घरी एकटा. रात्री 10 वाजता दारावर कुणीतरी आल्याचा आवाज. उघडलं तर पूजा. ती म्हणाली, बहिणीला काम होतं म्हणून ही फाईल द्यायला सांगितलं. मी फाईल घेतली, पण ती निघेना. ती आत आली. चहा देईल का? मी चहा बनवू लागलो. ती स्वयंपाकघराच्या दारात उभी राहिली. तिचा साडीचा पदर सरकला होता. तिने तो सावरला, पण तिच्या हाताची हालचाल मंद होती. ती म्हणाली, तू माझ्याकडे कधी बघत नाहीस, फक्त बहिणीच्या मैत्रीण म्हणून बघतोस. मी चपापलो. ती जवळ आली. तिचा स्पर्श जड होता, अक्षरशः. तिने माझ्या हातावर हात ठेवला. तुझ्या हातात किती ताकद आहे, पण माझ्याकडे बघायची ताकद नाही. रात्रभर आम्ही बोललो, खूप काही. पण ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली. तिच्या श्वासाची ऊब, तिच्या केसांचा सुगंध, तिची जड शरीरयष्टी, सगळं मला एका वेगळ्याच विश्वात नेऊन सोडत होतं. ती उठली तेव्हा म्हणाली, आता मी जाते, पण पुढच्या वेळी बहीण गावी गेली की मला बोलव. ती गेली. तिच्या पावलांचा आवाज हॉलमध्ये घुमत होता. मी खिडकीतून बघत राहिलो. ती वरून हसली. तिचं हसू जड होतं, पण त्या जडपणात एक अजब हलकीशी ओढ होती.